प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आजच्या ह्या ऑनलाईन सभेला आपण सुरुवात करूया. आणि परमेश्वर तुमच्या सोबत आहे आणि देव तुमची काळजी घेत आहे असा मी विश्वास ठेवतो. आणि मला खात्री आहे की लवकरच परमेश्वर आपली भेट घडवून आणेल. आणि तोपर्यंत आपण परमेश्वराच्या सानिध्यात राहूयात. आपापल्या घरामध्ये प्रत्येक जण प्रार्थना करीत राहा. आणि परमेश्वर नक्कीच ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देव अधिक तुमची आत्मिकरित्या वाढ करो अशीच मी प्रभूमध्ये प्रार्थना करतो. आणि आजच्या ऑनलाईन प्रार्थनेला आपण सुरुवात करूया. सर्वांनी आपले डोळे बंद करू आणि प्रार्थना करीत असतानाच आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. आणि आराधना करीत असताना आपले डोळे बंद करूयात, गीत गाऊयात, आपल्या मनाची आपण तयारी करूयात देवाचं वचन ऐकण्यासाठी. आणि परमेश्वर नक्कीच आज जो विषय मी निवडलेला आहे त्या विषयाच्या द्वारे परमेश्वर नक्कीच तुमच्या संगती परमेश्वर बोलेल असा मी विश्वास ठेवतो. आपण यावेळेला आपले सर्वांनी आपले डोळे बंद करूयात आणि प्रार्थना करूयात. प्रार्थना करीत असतानाच आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू होली स्पिरिट. ओ प्रभू परमेश्वरा, आजच्या या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, तू आमची आध्यात्मिक आणि भौतिक गरजा पूर्ण करीत आहेस. आम्हाला जी हवा आहे ती तू आम्हाला भरपूर आणि विपुल प्रमाणामध्ये पुरवित आहेस. परमेश्वर बाप्पा, या लॉकडाऊनच्या काळामध्ये परमेश्वर बाप्पा जरी अनेकांचे काम बंद आहेत, अनेक जण घरामध्ये बसून आहेत, तरी देखील प्रभू प्रत्येकाला काही कमी पडू देत नाहीस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आमचा विश्वास तुझ्यावरती आहे आणि आम्हाला माहिती आहे की तू आमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देत नाहीस. प्रभू राजा, या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये आम्ही एकत्रित आलो असताना जे कोणी या प्रार्थनेला जोडले जात आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आणि जे जोडले जाणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्या प्रत्येकाला आज तू स्पर्श कर आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या वचनाने स्तुती आराधनेने परमेश्वर बाप्पा तू प्रफुल्लित कर अशी तुला मी विनंती करते. धन्यवाद प्रभू. थँक यू जीसस. थँक यू होली स्पिरिट. थँक यू मास्टर. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. हे प्रभु यीशु, कितना प्यारा है तू. हे सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं.
हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर आते मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए। यही है मेरी तमन्ना, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। स्वर्गीय पित्या, तो आमचा परमेश्वर, आमचा देव, आमचा प्रभू की जो नेहमी सदोदरीत आमच्या सोबत आहे, ज्या परमेश्वराने आम्हाला वचन दिलं की पृथ्वीच्या शेवटापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या सोबत आहे। प्रभू, या लॉकडाऊनच्या काळामध्ये तू आमच्या सोबत आहेस, कारण तू आम्हाला वचन दिलेलं आहे। आणि बाप्पा, जो तुझ्यावर विश्वास ठेवतो तू त्याला काहीही कमी पडू देत नाहीस। तरुण सिंहाची उपासमार होते प्रभू, त्याचं अन्न त्याला मिळणार नाही, पण जो तुला शरण जातो त्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही। आणि हे आज आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत आहे, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीत आहोत। बाबा, आजचं जे वचन आहे त्या वचनांकडे आम्ही आमचं लक्ष वळवित असताना त्या वचनांमधील गुप्त गोष्टी आमच्या दृष्टीस पाड। आणि बापा, प्रत्येक वचन या प्रत्येकांसाठी, आमच्या प्रत्येकांसाठी आशीर्वादित कर। सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या द्वारे केली म्हणून आई, आमेन। प्रभूची स्तुती असो। पुन्हा एकदा मी परमेश्वराचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो, कारण परमेश्वर खूप चांगला आहे। आणि मला विश्वास आहे की या दिवसांमध्ये तुम्ही अधिक प्रभूमध्ये वाढत आहात, आणि कारण आपल्याला भरपूर वेळ आहे। पवित्र शास्त्राचं वाचन, मनन ह्याच्यावर तुम्ही जास्ती भर देत आहात असा मी विश्वास ठेवतो। आणि जी संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये फायदा करून घेतला पाहिजे। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही नेहमी प्रभूमध्ये वाढलं पाहिजे, प्रभूमध्ये बळकट झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे, ही प्रभूची इच्छा आहे। आणि या दिवसांमध्ये आपण अधिक
प्रभूच्या विश्वासामध्ये सुद्धा अधिक वाढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विश्वास हा ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आपल्याला माहिती आहे की विश्वासाशिवाय देवाचं कार्य घडू शकत नाही. परंतु परिस्थितीमध्ये किंवा संकटामध्ये आपण कशा प्रकारे विश्वास ठेवला पाहिजे हे आम्हाला पवित्र शास्त्रामधून आपण शिकलं पाहिजे. आणि आज मी तोच विषय निवडलेला आहे, विश्वास. याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलं होतं की मी जास्त वेळ उपदेश करणार नाही, कारण बरेच जणांचे अनेक प्रॉब्लेम असतात. ऑनलाईन असल्यामुळं नेटचं तेवढा बॅलन्स नसतो आणि समजा एक तास जर मी संदेश दिला तर त्या संदेश ऐकण्यासाठी आपल्याकडे पुरेसा बॅलन्स नसतो. परंतु थोडक्यात पण महत्वाचं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही काही गोष्टी प्रभूला सांगितल्या पाहिजेत आमच्या जीवनामध्ये, आणि त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला उजळणी करून सांगतो की आपले धोके आपण प्रभूला सांगितले पाहिजेत. दुसरी गोष्ट, आपले प्रश्न सुद्धा आपण प्रभूला सांगितले पाहिजेत. तिसरी गोष्ट, आपले आजार जे आपल्या जीवनामध्ये येतात ते आजार सुद्धा आपण प्रभूला सांगितले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या गरजा सुद्धा आपण येशू ख्रिस्ताला आपण सांगितल्या पाहिजेत. आणि मला विश्वास आहे की परमेश्वर ह्याद्वारे निश्चित तो कार्य करीत आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी हा संदेश दिला आणि त्या एका बहिणीचा मला फोन आला आणि तिचा मुलगा आजारी आहे असं तिने सांगितलं. साताऱ्याच्या पलीकडच्या साईडला म्हणजे सातारा हायवेला, बेंगलोर हायवेला उमरज म्हणून गाव आहे आणि उमरज गावाच्या तिथं त्या ठिकाणी एक बहीण राहते आणि तिचा मुलगा आजारी पडला आणि तिच्या गावामध्ये दवाखाने नाहीत आणि डॉक्टरांनी सांगितलं की फार मोठी गंभीर परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ऑपरेशन करावं लागलं असं सांगितलं. आणि त्या बहिणीने मला फोन केला, म्हणजे पास्टर आता कसं करायचं, पैसे नाहीत आणि बरेचशे अडचण आहे, पुष्कळ प्रॉब्लेम आहेत आणि कसं काय करायचं आणि काय करणार. मी म्हटलं त्या बहिणीला काळजी करू नका, आपण प्रार्थना करू, देव नक्कीच आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. मी मागच्या रविवारी सांगितलं की आपले आजार सुद्धा आपण प्रभूला सांगितले पाहिजेत आणि त्या बहिणीसाठी आम्ही प्रार्थना केली आणि देवानी तिच्या मुलाला आरोग्य दिलं आणि ती बहीण खूप खुश झाली, आनंदित झाली. आणि परमेश्वर खरोखर आपला देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या 4-5 गोष्टी मी मागच्या वेळी सांगितल्या त्याच्यामध्ये विश्वास खूप महत्वाचा आहे. जर विश्वासाने ही प्रत्येक गोष्ट केली तर नक्कीच त्याचा अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. आणि त्यासाठी काही 2 शास्त्र भाग आहे. मार्क याचा 9वा अध्याय आणि 23 वचन आपण वाचणार आहोत. मार्क याचा 9वा अध्याय 23 वचन. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, म्हणजे त्याला अशक्य काहीच नाहीये. जर तुम्ही आणि मी प्रभूवर विश्वास ठेवलेला असेल तर परिस्थिती किती नाजूक असू द्यात, परिस्थिती किती कठीण असू द्यात, किती मोठमोठ्या समस्या असू द्यात, त्या समस्या सोडविण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. असा विश्वास जर आम्ही ठेवला तर नक्की आपले प्रश्न सुटले जातील. आणि पहिली करिंथियाचा 13वा अध्याय आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 13वा अध्याय 13 वचन. पहिली करिंथ त्याचा 13वा अध्याय आणि 13 वचन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारे आहेत. या तिन्ही गोष्टी टिकणारे आहेत. विश्वास, आशा आणि प्रीती या तिन्ही टिकणारे आहेत आणि या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. विश्वास खूप महत्वाचा आहे. मागच्या काही आठवड्यांपूर्वी मी आशेबद्दल सांगितलं होतं. आशा आपली प्रभूवर असणं गरजेचं आहे. आशेशिवाय आपण जगू शकत नाही, कारण जर आशाच आपल्या जीवनातली संपली तर अनेक लोक नाही का जीवनातली आशा संपल्यामुळं ते स्वतःला संपून टाकतात, स्वतः नाही का आत्महत्या करतात आणि स्वतःचा घात करतात. आशा ही फार महत्वाची आहे. आणि आशेनंतर दुसरी गोष्ट येते तो विश्वास. आणि विश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि विश्वास म्हणजे काय आणि विश्वास कशा प्रकारे आम्ही देवावर ठेवला पाहिजे
याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे की तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर देवाने पुष्कळ तुमच्या जीवनामध्ये चमत्कार केले. आजपर्यंत तुम्ही विश्वासावरच आहे, विश्वास ठेवूनच प्रभूमध्ये तुम्ही टिकून आहात. देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. परंतु मला असं वाटतं की अजून तुम्हाला तुमचा प्रभूचा विश्वास तुम्हाला ठेवण्यासाठी अजून सोपं जावं, म्हणून या विश्वासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. विश्वास याचा जर अर्थ आम्ही पाहिला तर विश्वासाला जोडून अनेक शब्द आहेत. त्यापैकी आधार घेणे, विश्वास ठेवणं म्हणजे विश्वास म्हणजे आधार घेणे, आश्रय घेणे, अवलंबून राहणे, भरोसा ठेवणे. आणि देवाच्या बाबतीत जर विश्वास आम्हाला पाहायचा असेल तर प्रभुत्व स्वीकार करणे किंवा प्रभुत्व मानणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. विश्वास हा जर आम्हाला प्रभूवर ठेवायचा आहे तर येशू देव आहे, येशू हा प्रभू आहे आणि तो परमेश्वर, त्याला सर्व काही शक्य आहे. तो प्रभू सर्व काही करू शकतो, ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे देवाचं दैवीपण किंवा देवाचं दैवत्व आम्ही स्वीकारणं म्हणजे विश्वास ठेवणं आहे. म्हणजे काय की जसं आपण मार्क याचा 9वा अध्याय आणि 23 वचन वाचलं, त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या आधीचे जर काही वचन आम्ही वाचले की बघा या ठिकाणी आपण पाहतो 20 वचनापासून, त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, ह्याला असे होऊन किती काळ लोटला? तो त्याला म्हणाला, बाळपणापासून. विचार करा, बाळपणापासून, लहानपणापासून एक मुलगा आहे की त्याला एका भूताने पिछाडलेला आहे, तो दुष्ट आत्म्याने पीडित आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते की जर तो लहानपणापासून, बाळपणापासून त्या दुष्ट आत्म्याने पीडलेला आहे तर त्या व्यक्तीने किती प्रयत्न केले असतील. ज्याप्रमाणे आपण पाहतो की जर आपण आपल्या कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती आजारी आहे आणि तो आजारी व्यक्ती आहे, तो बरा व्हावा म्हणून आपण पुष्कळ प्रयत्न करतो. कुणी सांगतं की अमुक हॉस्पिटलमध्ये न्या, कुणी सांगतं की त्या दवाखान्यात न्या, कुणी म्हणतं की तो तज्ञ आहे, कुणी म्हणतं की अमुक या ठिकाणी. आपण अनेक उपाय करून पाहतो आणि ज्यावेळेला आपण अनेक उपाय करतो आणि ज्यावेळेला तिथं आपल्याला अपयश येतं त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण सर्व आशा सोडून देतो, कारण आता सगळे उपाय फेल झालेले आहेत. आणि असाच एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीच्या मुलाला एक दुष्ट आत्मा लागलेला आहे, तो पिळून टाकतो त्या मुलाला आणि त्याच्या तोंडातून फेस येतो, तो लोळ लागतो, त्याला त्रास होतो, तो अतिशय वेदनेमध्ये तो त्याचं जीवन जगतो. प्रियांनो, ही अत्यंत भयानक अशी परिस्थिती आहे. त्या मुलाच्या वडिलांचं जर जीवन आम्ही पाहिलं तर तो किती दुःखी असेल, तो किती निराश झालेला असेल, कदाचित त्यांनी आशाही सोडून दिली असेल. आणि म्हणून तर तो येशूकडे आला आणि येशूकडे आल्यानंतर तो काय म्हणतो माहितीये का, ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले. पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. त्याच्या जीवनातल्या परिस्थितीवरून एक गोष्ट दिसून येतं की त्याच्या जीवनामध्ये त्याला अनेक ठिकाणी तो गेला आणि त्याच्यावरून त्याने असं ओळखून घेतलं की आता हा मुलगा बरं होणं अशक्य आहे, आता हा मुलगा बरा होऊ शकत नाही, असं त्यांनी स्वतःच्या मनाला सांगून टाकलं. साहजिक आहे प्रियानो, साहजिक आहे, कारण त्याने अनेक उपाय केले, पुष्कळ पैसा त्याने घालवला असेल आणि त्याच्याने तो पूर्ण निराश झालेला असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये तो येशूकडे आला, एक शेवटचा उपाय म्हणून तो येशूकडे आला. आणि येशू संगती तो बोलताना सुद्धा तो काय शब्द वापरतोय बघा, की आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर, आपल्या हातून काही होणं शक्य असेल तर, शक्य असेल तर. त्याला येशूचा अनुभव नाहीये, त्याला येशूचा अनुभव नाही, म्हणून तो येशूला असं प्रश्न टाकतो, असे विचार टाकतो, असं बोलतो की शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा. परंतु आम्हाला येशू काय सांगतो ते आपण पाहूया. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस.
शक्य असेल तर असं कसं म्हणतोस तू? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलाय प्रियानो, तर आमच्या जीवनामध्ये अशक्य कोणतीच गोष्ट नाहीये. जे कुणी करू शकत नाही ते फक्त प्रभू करू शकतो. प्रभू करू शकतो. आज अनेक लोक जगामध्ये, अनेक लोकांनी आजारांबद्दल, दुष्ट आत्म्यांबद्दल अनेक उपाय करून थकून गेलेले आहेत. त्यांनी त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद करून टाकले, सगळं उपाय बंद करून टाकलेत. कारण त्यांनी स्वतःला सांगून टाकलं की आता हे अशक्य आहे, आता हे होऊ शकणार नाही. मागच्या ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झाला आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मसवड या भागामध्ये मी जात असतो प्रार्थनेसाठी. आणि ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला एक बहीण त्या ठिकाणी, तिला पहिल्यांदाच ती प्रार्थनेला तिला यायचं होतं आणि प्रार्थनेला यायचं होतं. आणि त्यावेळेस त्या दिवशी मला जाता आलं नाही, कारण सगळं लॉकडाऊन सर्व ठिकाणी असल्यामुळे मी तिथं जाऊ शकलो नाही. तिला वाटलं की नाही का प्रार्थना होईल आणि ती तिथं आली, परंतु ती निराश झाली आणि ती तिथून तिच्या गावी निघून गेली. आणि तिच्या घरामध्ये पुष्कळ प्रॉब्लेम होते, पुष्कळ अडचणी होत्या तिच्या जीवनामध्ये. आणि तिने ठरवलं की स्वतःला संपून टाकायचं. आणि ती पळत ती विहिरीकडे गेली आणि तिने स्वतःला असं नाही का मनात ठरवलंच होतं की स्वतःला विहिरीमध्ये ढकलून द्यायचं आणि स्वतःला संपून टाकायचं. आशा संपली होती तिच्या जीवनातली. कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न तिच्या समोर होता. परंतु तिच्या आईने तिला येशूबद्दल सांगितलं आणि येशूबद्दल सांगितल्यानंतर तिच्या आईने माझा फोन नंबर तिला दिला आणि फोनवर ती बहीण माझ्यासाठी बोलली. मी तिला फक्त विश्वास दिला, येशू तुमच्या जीवनात कार्य करू शकतो. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट शक्य आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आणि हे शब्द ज्यावेळेला तिने ऐकले त्यावेळेस तिला वाटलं की आता काहीतरी मला इथून काहीतरी मिळेल. आणि तिला मी येशू ख्रिस्ताबद्दल, येशू प्रभूबद्दल जवळजवळ मी अर्धा तास तिच्या संगती बोलत होतो फोनवर. आणि त्या अर्धा तासामध्ये मी तिला पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तिने विश्वास ठेवला. आणि प्रियानो, देवाला धन्यवाद की तिच्या जीवनामध्ये जे कधीच घडलं नाही ते आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घडत आहे. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूला धन्यवाद देतो. जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. शक्य आहे. तुमच्या मनामध्ये संशय आणू नका, तुमच्या मनामध्ये भीती आणू नका, तुमच्या मनामध्ये विचार आणू नका मनामध्ये की होईल का नाही. प्रभू करू शकतो. जर बायबल सांगतो आम्हाला की विश्वास ठेवणाऱ्याला शक्य आहे, तर नक्कीच शक्य आहे. नक्कीच शक्य आहे. कदाचित तुमच्या समोर मोठी परिस्थिती असेल, कदाचित तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत असाल, कदाचित तुमचा व्यवसाय असेल, कदाचित तुम्ही तुमच्यावर भरपूर कर्ज असेल. काळजी करू नका, निराश होऊ नका, खचून जाऊ नका. जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे तर तो प्रभूवरचा विश्वास प्रभू तुम्हाला कधी लाजू देणार नाही, तुम्हाला लज्जित आणि पचित होऊ देणार नाही. कारण विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास हा फक्त आम्हाला जो ठेवायचा आहे तो फक्त बुद्धीने विश्वास नाही ठेवायचा आहे, तर नुसतं बुद्धीने आम्हाला खरं मानायचं नाही, तर तो विश्वास हा आम्हाला प्रभूवर ठेवायचा आहे. बघा, विश्वास आम्हाला प्रभूवर ठेवायचा आहे. विश्वास ही ठेवण्याची क्रिया आहे. विश्वास हे ठेवण्याची क्रिया आहे. जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तर तो ठेवलेला आहे. जसं उदाहरणार्थ हा पेन आहे. हा पेन जर मी ह्या टेबलावरती ठेवलाय तर हा पेन ह्या टेबलावरती सुरक्षित आहे. तो खाली पडू शकणार नाही, कारण ह्या पेनाला टेबलाचा काय आधार आहे. तसंच आम्हाला विश्वास ठेवायचा आहे, अशा वेळी ठेवायचा आहे की जिथून आम्ही पडू शकणार नाही, आमचं जीवन हे उद्ध्वस्त होऊ शकणार नाही. आम्हाला विश्वास ठेवायचा आहे प्रभूवर. जर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलाय तर आम्ही कधीही आमचा नाश होणार नाही, आम्ही ढासळले जाणार नाही, आम्ही या जगामध्ये आम्ही पूर्ण उद्ध्वस्त होणार नाही. कारण जर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. प्रियानो, विश्वास ही ठेवण्याची क्रिया आहे. आणि म्हणून काही शास्त्र संदर्भ आहेत, ते शास्त्र संदर्भ मला तुमच्या समोर ठेवायचे. योहानाचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र
5वा अध्याय आणि 10 वचन काय लिहिले, जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, येशूवर विश्वास ठेवला, तरच आमच्या जीवनामध्ये साक्ष आहे. साक्ष म्हणजे आमच्या जीवनामध्ये चमत्कार आहे. साक्ष म्हणजे आमचे प्रश्न सुटतील. साक्ष म्हणजे आमच्या जीवनामध्ये घडलेली प्रत्येक गोष्ट खरी असणार आहे. कुणावर? जर आम्ही देवाच्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तरच. जो व्यक्ती ज्या मुलाला दुष्टात्मा लागलेला होता त्या व्यक्तीने येशूकडे आणलं आणि येशूने त्याला सांगितलं, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही आणि मी प्रभूवर विश्वास ठेवला प्रियांनो, तर आमच्या जीवनामध्ये खरी साक्ष आहे. खरी साक्ष आहे. आणि बघा काय लिहिले पुढं, ज्याने देवाचा विश्वास धरला. बघा, ज्या व्यक्तीने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लवाड ठरविले आहे. कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. जर आपल्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य होऊन सुद्धा, प्रभू माहित असून सुद्धा आम्ही जर विश्वास ठेवित नाही, तर आपल्या जीवनामध्ये साक्ष घडणारच नाही, आपल्या जीवनामध्ये चमत्कार होणारच नाही. म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे तर तो आम्हाला प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. ज्यावेळेला आमच्या जीवनातील सर्व दार बंद होतात, आमचे सर्व उपाय फेल होतात, आमचे सर्व केलेले आम्ही कष्ट फेल होतात, त्यावेळेला आम्हाला शेवटचा पर्याय हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे. त्या भूत लागलेल्या त्या मुलाच्या वडिलांनी येशूकडे त्याला घेऊन आला. त्याच्या मनामध्ये सगळं निगेटिव्ह विचार होते. त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या मनामध्ये, त्याच्या विचारांमध्ये असं होतं की त्याला असं वाटत होतं की आता माहित नाही येशू पण करू शकेल का नाही. दोष त्याचा नाहीये, कारण त्यांनी अनेक ठिकाणी तो गेलेला होता, प्रत्येक ठिकाणी गेलेला होता, प्रत्येक उपाय त्यांनी करून बघितले होते. कारण तो मुलगा लहानपणापासूनच त्याला तो त्रास होता. शेवटी तो बाप आहे, तो बाप आहे. त्यांनी सगळे उपाय त्याचे फेल झाले होते. आणि येशूकडे आले होते, म्हटलं की तुम्हाला जर शक्य असेल तर, आपल्याला जर शक्य असेल तर माझ्या मुलावर दया करा. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश होऊ नका, खचून जाऊ नका, तुम्ही घाबरू नका. परमेश्वर तुमच्या सोबत. अजून एक वचन आपण काढूया, योहान कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय, योहान कृष्णवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 24 वचन. योहान 5 आणि 24. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. प्रेज द लॉर्ड. जो प्रभूवर विश्वास ठेवतो, येशू इथं स्पष्ट सांगतो, खचित खचित सांगतो की जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मुक्ती आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आमच्या संकटातून, आजारातून, परिस्थितीतून आम्हाला मुक्ती आहे. आम्हाला फक्त प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे. तिसरं वचन आपण काढूया, रोमकरसपत्र याचा 4था अध्याय. बघा, विश्वासाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की विश्वास हा आम्ही प्रभूवर ठेवला पाहिजे. रोमकरसपत्र 4था अध्याय 19 ते 21 वचन. रोमकरसपत्र 4था अध्याय. तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर व
सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. हे अब्रामाबद्दल सांगितलंय. अब्राम निराश झाला नाही, अब्राम खचून गेला नाही. प्रभूने दिलेलं वचन परमेश्वर पूर्ण करीलच असा त्याने पूर्ण विश्वास ठेवला. प्रभूच्या अभिवचनावर पूर्ण विश्वास ठेवला की देव अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की अब्रामाला म्हातारपणात परमेश्वराने त्याला मुलगा दिला. देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. देव करू शकतोस आणि विश्वास ठेवणाऱ्याला पण सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवा, निराश होऊ नका, खचून जाऊ नका. देवावर किंवा ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे, देवावर आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे तो आपल्या अभिवचनाप्रमाणे करील ह्या विश्वासाने, ह्या खात्रीने आम्ही शांत राहिलं पाहिजे. विश्वास ठेवणं म्हणजे शांत राहणं. विश्वास ठेवणं म्हणजे भरोसा ठेवणं. विश्वास ठेवणं म्हणजे आश्रय घेणं. विश्वास ठेवणं म्हणजे भीती न धरणं. विश्वास ठेवणं काळजी चिंता न करणं. विश्वास ठेवणं म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवून खंबीरपणे उभं राहणं. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. परिस्थिती कशी असो, कितीही भयानक असो, कितीही कठीण असो, देव आमची परिस्थिती बदलवण्यास समर्थ आहे. देव आमची परिस्थिती बदलवण्यास समर्थ आहे. म्हणून याकोबाचे पत्र हा जो विषय मी जो घेतलेला आहे तो विषय मी कंटिन्यू करणार आहे. या विषयावर भरपूर मला काही तुमच्या संगती बोलता येईल, परंतु आज थोडक्यात घेऊन आपण पुढच्या रविवारी पुढच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. याकोबाचे पत्र. आता बघा, विश्वास म्हणजे देवावर भरोसा ठेवणं, शांत राहणं, देव करीलच असा विश्वास ठेवणं. म्हणजेच त्या विश्वासामध्ये कृती आहे, क्रिया आहे. विश्वास हा क्रियांनी पूर्ण होतो. नुसताच विश्वास असेल तर त्या विश्वासाचा काहीही उपयोग नाहीये. याकोबाचे पत्र काढूया आपण. तिथं आपल्याला स्पष्ट रीतीने विश्वासाची व्याख्या किंवा विश्वास हा आमचा कशा प्रकारे असावा याबद्दल आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं. याकोबाचे पत्र काढूया आपण, 2रा अध्याय आणि त्याच्यातली काही वचन आपण वाचणार आहोत. 14 वचन, 17 वचन. पहिलं 14 वचन वाचू. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करीत नाही, तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? बघा काय लिहिलंय. माझ्या बंधूंनो, माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून. अनेक जण म्हणतात की माझा विश्वास आहे, माझा देवावर खूप विश्वास आहे, माझा दृढ विश्वास आहे, परंतु ते विश्वासामध्ये कृती करत नाहीत, क्रिया करत नाहीत. इथं काय लिहिलंय की कोणी म्हणत असून की माझ्या ठाई विश्वास आहे आणि तो क्रिया करीत नाही, तर त्यापासून काय लाभ आहे? तो विश्वास त्याला तारावयास समर्थ आहे काय? प्रश्नचिन्ह आहे. तो विश्वास त्याला तारू शकतो का जर विश्वासामध्ये क्रियाच नाहीये? म्हणजे मी मगाशी सांगितलं की हा जो पेन आहे, हा पेन जर मी नुसताच आधांतरित ठेवायचा प्रयत्न केला तर तो पेन आधांतरित राहू शकत नाही. जर मी सोडला तर तो खाली पडणार, कारण त्याला आधार नाहीये. जर मी हा टेबलावर ठेवलाय तर ह्याचा अर्थ या पेनाला टेबलाचा आधार आहे. म्हणजे विश्वास हा क्रियाशील विश्वास महत्वाचा आहे. मी जर प्रभू विश्वास ठेवलाय, ठेवणं ही क्रिया आहे. विश्वास ठेवणं ही क्रिया आहे. आणि आम्ही आमच्या समस्यांच्या बाबतीत, अडचणींच्या बाबतीत, आजारांच्या बाबतीत, मोठमोठ्या प्रश्नांच्या बाबतीत
आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणजे ते सगळं देवाच्या हातात आम्ही दिलं पाहिजे आणि आपण शांत राहायचं. टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, मनामध्ये शंका आणायची नाही. देव नक्की करील हा विश्वास आमच्या मनात आम्ही ठेवला पाहिजे. इथं काय लिहिलंय की विश्वास हा क्रिया, विश्वासामध्ये क्रिया असेल तर तो विश्वास खरा आहे. 17 वचन, ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वासामध्ये जर क्रिया नाही तर तो विश्वास निर्जीव आहे. आणि विश्वास जर निर्जीव असेल तर तो विश्वास आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही, आमच्या जीवनात साक्ष निर्माण करू शकत नाही, आमच्या जीवनामध्ये चमत्कार करू शकत नाही. तिथं ह्याच्या आधी एक उदाहरण दिलंय बघा. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही, तर त्यापासून काय लाभ आहे? जर विश्वास आहे आणि विश्वासामध्ये जर क्रिया नाही तर जसं नाही का एखादा व्यक्ती उपाशी आहे, त्याने काय खाल्लेलं नाही आणि तुम्ही त्याला म्हणता बाबा तू घरी जा आणि पोटभर जेव आणि सुखाने राहा, हे बरोबर नाही. जोपर्यंत आपण त्याला त्याची गरज काय आहे ही देत नाही, त्याचं अन्न देत नाही, तोपर्यंत ते आमचं बोलणं, तो मनातला जिवा, ते मनातलं प्रेम काही कामाचं नाही. ते प्रेम, तो जिवा स्वार्थी आहे. म्हणजेच जर आमच्या मनामध्ये प्रीती आहे, जिवा आहे, प्रेम आहे, तर आम्ही ते प्रेम कृतीमध्ये उतरवणं गरजेचं आहे. म्हणजे काय की त्या व्यक्तीला ज्याची गरज आहे ती गरज आम्ही देऊन पूर्ण करणं. विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विश्वासाशिवाय देवाचं कार्य आमच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. जे आपण सुरुवातीला वचन वाचलं, मार्क याचं पुस्तक 9 अध्याय आणि 23 वचन. येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर प्रियानो आम्ही विश्वास ठेवला असेल तर आम्हाला सर्व शक्य आहे, सर्व शक्य आहे. म्हणून परिस्थितीकडे बघून विचार करू नका, परिस्थिती काय सांगते याचा विचार करू नका, देव काय सांगतो त्याचा विचार करा. कारण देवाला सर्व शक्य आणि विश्वास ठेवणाऱ्याला पण सर्व शक्य आहे. तुमची गरज परमेश्वर नक्की पूर्ण करू शकतो, नक्की पूर्ण करू शकतो. कारण तुमच्यापेक्षा, तुमच्या काळजीपेक्षा देवाला तुमची काळजी खूप आहे. देव तुमच्यावर खूप प्रेम करतो. देवाने तुम्हाला निवडलेला आहे, देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे. तो परमेश्वर तुमच्यासाठी काही पण करायला तयार आहे. तो तुम्हाला उपाशी ठेवणार नाही, तो तुम्हाला संकटामध्ये ठेवणार नाही, तो तुम्हाला बिकट परिस्थितीमध्ये ठेवणार नाही, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. विश्वास ठेवा त्याच्यावरती, विश्वास ठेवा देवावर, विश्वास ठेवा. प्रेम, निश्चिंत राहा, शांत राहा, टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. जर आमच्या मनामध्ये टेन्शन असेल, विचार असेल, काळजी असेल, भीती असेल तर देवाचं कार्य घडणार नाही. कारण जर आम्ही विश्वास ठेवला तरच आमच्या जीवनामध्ये साक्ष आहे. विश्वास ठेवला असेल तरच साक्ष आमच्या जीवनात आहे. जर विश्वास ठेवला नसेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनात साक्ष घडणार नाही. पुढच्या रविवारी आपण पुढचा भाग पाहणार आहोत की विश्वास ठेवल्यानंतर कृती कशी केली पाहिजे. आम्ही विश्वास हा 2 प्रकारचा आहे. विश्वास हा 2 प्रकारचा आहे आणि विश्वासामध्ये आम्ही काय कृती केली पाहिजे हे मी पुढच्या रविवारी तुमच्या संगी बोलणार आहे. परंतु आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, निराश होऊ नका. जगामध्ये काय चाललंय, किती बिकट परिस्थिती आहे, आर्थिक उलाढाल थांबले, काम थांबलेले, सगळं स्टॉप आहे सध्या. त्या परिस्थितीकडे बघू नका. जर तुम्ही परिस्थितीकडे बघाल तर तुमच्या मनात भीती येणार आहे. परिस्थितीकडे पाहाल तर तुमच्या मनामध्ये निराश येणार आहे. परिस्थितीकडे पाहाल तर तुमच्या मनामध्ये काळजी, चिंता येणार आहे. तुम्हाला माहिती, मी मागच्या वेळेस सांगितले की येशू आणि त्याचे शिष्य हे नावेमधून जात होते
आणि नावेतून जात असताना अचानक वादळ सुटले. येशू त्या नावेत झोपला होता. शिष्यांनी काय पाहिलं? काय पाहिलं शिष्यांनी? त्या समुद्रामधल्या लाटा पाहिल्या, तो वारा पाहिला. त्याला भीती वाटायला लागली. त्या समुद्राच्या लाटांमुळे ती नाव बुडायच्या लागास आली. त्यांनी ते पाहिलं, घाबरले आणि प्रभूला उठवलं. प्रभूची उठा, आपण बुडतोय. थोडा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. येशूने भरपूर चमत्कार त्यांच्या डोळ्यात देखत केले होते. मोठमोठे चमत्कार येशूने केले होते. त्याच्यावरून त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे होता की जर येशू आपल्या नावेत आहे तर ती नाव कशी बुडेल. देव ती नाव कशी बुडू देईल? नाही बुडते येणार. साधी गोष्ट त्यांना समजायला पाहिजे होती. त्यांनी त्या परिस्थितीकडे बघितलं, त्या लाटांकडे बघितलं, त्या जे लाटांमुळे येणारं नावेत पाणी आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. पण त्यांनी प्रभूकडे बघितलं. प्रभूकडे बघा, प्रभूवर विश्वास ठेवा. नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. उद्याचा विचार करू नका की लॉकडाऊन संपल्यानंतर काय होईल, कसं जगायचं, कसं राहायचं. प्रभू म्हणतो आजच्या दिवसाचं दुःख आजच्या दिवसाला पुरे. उद्याचं उद्या बघू. आजचा दिवस प्रभूने सांभाळलं. आजची प्रभूने काळजी घेतली. आजचं अन्न प्रभूने दिलं. प्रभूचे आभार माना, प्रभूला धन्यवाद द्या. उद्याचं उद्या बघू. परमेश्वर उद्या सुद्धा आम्हाला मदत करेल. उद्या सुद्धा परमेश्वर आम्हाला सहाय्य करेल. नक्कीच मला विश्वास आहे की या वचनाच्या द्वारे देव तुमची काळजी घेईल. येल्याचं उदाहरण मला नेहमीच मी तुम्हाला सांगतो. दुष्काळामध्ये येल्याला अन्न कुणी दिलं? प्रभूने दिलं. कावळ्यांच्या द्वारे अन्न प्रभूने पुरवलं. प्रभू तुमच्यासाठी सुद्धा कुणीतरी पाठवून देईल तुमची गरज पूर्ण करण्यासाठी. काळजी करू नका, निराश होऊ नका. ठेवला तर तुम्हाला शक्य आहे. विश्वास नाही ठेवला मग तिथं आमचा विश्वास राहत नाही. प्रभू आम्हाला फक्त समस्या, प्रॉब्लेम, अडचणी, भविष्य काळातल्या गोष्टीच आम्हाला आठवू लागतात. पण अशा परिस्थितीत आम्हाला खऱ्या विश्वासाची गरज आहे. या प्रत्येक लेकरांना मी तुझ्या हातात देतो प्रभू. तू त्यांच्यावर दया कर, तू त्यांच्यावर कृपा कर. या परिस्थितीमध्ये, या बिकट परिस्थितीमध्ये त्यांचा विश्वास अधिक आणि अधिक खंबीर कर, मजबूत कर प्रभू. शक्य